विहंगम टेक्नो हॉलिस्टिक कडून हे आपण विश्लेषण करत आहोत. मी नूतन पवार. आज आपण पिरामिड बद्दल वेगवेगळी माहिती जाणून घेणार आहे. त्याचे उपयोग आपण ध्यानामध्ये किंवा आपल्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये पिरामिडचा कसा उपयोग करून घेऊ शकतो. दैनंदिन जीवनामध्ये छोट्या छोट्या व्याधी असतील, आपल्याला काही प्रॉब्लेम असतील, तर त्याच्यावर सुद्धा पिरामिड खूप महत्वाचा असतो. जर आपण त्याचा रेग्युलर उपयोग केला तर आपण सुरू करूया. तर इथं थोडं पहिल्यांदा एक पृथ्वीच्या ऍक्सेस बद्दल थोडस ह्या लेखकाने दिलेलं आहे, तर ते आपल्याला समजून घ्यावं लागेल की आपल्या पृथ्वीचा जो ऍक्सेस आहे, जो नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव आहे, तो मॅग्नेटिक पोल आहे तो. आणि जो ज्याच्या भोवती खरं पृथ्वी फिरत असते, हे दोन्ही पोल पूर्णपणे वेगळे आहेत. ते वेगवेगळ्या पद्धतीनं काम करतात. म्हणजे पृथ्वीचा जो ऍक्सिस आहे तो थोडा 23.5 डिग्रीनी तिरका आहे. आणि मॅग्नेटिक पोल आहे, त्याची एक्झॅक्ट आपण लोकेशन नाही सांगू शकत, त्यांनी एक्झॅक्ट लोकेशन दिलेली नाही. तर ती साधारण आपल्या नॉर्थ पोलच्या इथं त्याचं साऊथ पोल आहे, मॅग्नेटिक ऍक्सेसचा साऊथ पोल. आणि जो नॉर्थ पोल आहे, मॅग्नेटिक ऍक्सेसचा नॉर्थ पोल आहे, तो जॉग्राफिक आपली जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीचं ज्या ऍक्सेस भोवती पृथ्वी फिरते त्याच्या जवळ, साऊथ पोल जवळ नॉर्थ मॅग्नेटिक पोलचं हे आहे, म्हणजे उलट आहे ते. तर त्याच्यामुळं आणि त्याच्यामध्ये बरेच जो पोल आपण जे पोल शिफ्टिंग वगैरे बोलत आहे बरेच दिवस, तर त्या पोल शिफ्टिंग झाल्यामुळे आता पिरॅमिड वापरताना सुद्धा काही गोष्टी महत्वाच्या लक्षात घ्यायला पाहिजेत आपण. तर त्याबद्दल थोडीशी माहिती तर दिलेली आहे. तर जो पिरॅमिड ज्या वेळेला इजिप्तचे वगैरे बनवले होते, म्हणजे आजपासून 6000 वर्षापूर्वी, तर ते पूर्णपणे आपल्या नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, त्याला त्यांनी रिअल नॉर्थ पोल आणि रिअल साऊथ पोल असं म्हटलेलं आहे, त्याच्याशी त्यांनी अलाइन करून पूर्णपणे बनवलेले होते. आणि ते पृथ्वीसाठी एनर्जी निर्माण करण्यासाठी ते बनवलेले होते. त्यामध्ये बरेचसे ते एक्सपेरिमेंट करतात. तर त्याच्यामध्ये ममीज वगैरे ठेवायचा असं काही संबंध नाहीये, त्याच्यामध्ये स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करत होते. आता ह्याच्याबद्दल मॅडम आपल्याला बरंच काही सांगू शकतात आणि भरपूर माहिती पण दिलेली आहे. तर पिरॅमिड जो आहे त्याचा ऍक्सेस महत्वाचा असतो आणि त्याचा अँगल महत्वाचा असतो. आता परवा दिवशी आपल्याला अर्चना मॅडम आणि निलिमा मॅडमने पिरॅमिड करायला शिकवलं. तर ते जे अँगल आहे ते अँगल महत्वाचा आहे. तो जो अँगल आहे तो 51 डिग्री 52 मिनिट्स, म्हणजे त्याचं ॲक्युरेट जे माप आहे ते काय आहे, तर 51 डिग्री 51 मिनिट असं त्याचं हे आहे. पण ते राऊंड फिगर मध्ये 51 मिनिट 51 सेकंड असं आहे. त्यामुळं 51 डिग्री 52 मिनिट्स असं त्याचं एक मेजरमेंट असतं. आणि त्या मेजरमेंट प्रमाणेच जर आपण पिरॅमिड बनवला परफेक्ट ऍक्सिस मध्ये, तरच तो परफेक्ट अँगल मध्ये, सॉरी ऍक्सिस मध्ये, तर त्या अँगल प्रमाणेच ती ऊर्जा खेचली जाते आणि त्यामध्ये ठेवलेल्या वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित राहतात. आता हा पिरॅमिड काम कसा करतो त्याच्याबद्दलचं जे सायन्स आहे ते थोडंफार इथं सांगितलेलं आहे. तर एनर्जी फील्ड कसं, तर
पृथ्वीकडं जे येणारे कुठलेही किरण असतील सूर्याकडून आहेत किंवा जे असं म्हटलं जातं की जे ब्रह्मांड तयार झालं त्यावेळेला जे बिग बँग थेरी आपण बघितलेली आहे की त्यावेळेला मोठा स्फोट झाला आणि त्याच्यातून बरेच पार्टिकल्स सेपरेट झाले वेगवेगळे पदार्थ म्हणा किंवा जे काही त्याच्यामध्ये मॅटर होतं ते सगळं इकडं तिकडं विखरला गेला आणि तो एकमेकांच्या मॅग्नेटिक पुलमुळं आपले सौरमंडळ बनलेलं आहे असं सगळं थेअरी दिलेली आहे. तर त्यावेळेला जे काही रिलीज झालेले किरण आहे त्या किरणामध्ये ती सगळी जी एनर्जी आहे ती एनर्जी जे काही रेज आपल्या ब्रह्मांडामध्ये जसं काही की उष्णता येते सूर्यापासून आपल्याकडे पुन्हा लाईट आपल्याला मिळते तसेच प्रत्येक वस्तूकडून आपल्याला म्हणजे प्रत्येक ग्रह म्हणा किंवा प्रत्येक तारा आहे या सगळ्यांच्याकडून आपल्याकडे काही ना काहीतरी रेज म्हणजे किरण येत असतात आणि त्या किरणांना एकत्रित करून त्याच्यापासून बायो एनर्जी हा पिरॅमिड बनवत असतो. तर बायो एनर्जी म्हणजे काय तर जी आपण प्राण ऊर्जा म्हणतो जी आपण ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणतो जी आपल्याला सर्व तत्व वगैरे आपल्या शरीराच्या ठीक करते या पृथ्वीवरच्या प्रत्येक वस्तूला प्रत्येक जीवाला ती प्राण ऊर्जा देऊन जिवंत राहण्यासाठी उपयोगी असते तिला बायो एनर्जी म्हणतात आणि ही बायो एनर्जी पिरॅमिडमध्ये खूप पटीनं वाढते म्हणजे त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की अल्फा बीटा गामा असे जे रेज किरण जे आहेत ते किरण सगळे इथं एकत्र केले जातात आणि ते एकत्र करून हीट लाईट अल्ट्राव्हायलेट जे काही किरण येतात ते इन्फ्रारेड रेज असतात रेडिओ ऍक्टिव्ह रेज असतात म्हणजे हे सगळे रेजचे प्रकार दिलेले आहेत जे काही रेज ते येतात ते पिरॅमिडच्या ज्या बाजू काय म्हणतो अँगल्स आहेत ते अँगल्स पिरॅमिडच्या मध्यभागी म्हणजे 1/3 भागामध्ये सॉरी 3/4 जो भाग आहे वरचा भाग अर्ध्यापासून वरचा भाग त्या भागामध्ये कुठलीही आपण वस्तू जर ठेवली किंवा काहीही आपण ठेवलं आपल्याला पिरॅमिडचा फायदा बघायचा असेल तर त्या वरच्या भागामध्ये त्याचा मेन फोर्स सगळा एकत्रित होत असतो आणि त्याच्यामध्ये ही बायो एनर्जी तयार होत असते. तर ही बायो एनर्जी आपल्याला ध्यानामध्ये जेव्हा आपण बसतो पिरॅमिड घालून त्यावेळेला ही बायो एनर्जी जास्तीत जास्त ब्रह्मांडातून खेचली जाते आणि त्यामुळं आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात. तर आपण हे बघितलेलंच आहे की कुठलीही जी ऊर्जा आहे ती ऊर्जा म्हणजे कुठलीही एनर्जी ती क्रिएट आपण नाही करू शकत काय होते ती ट्रान्सफॉर्म होते जसं की बल्ब म्हणजे वायर मधून जी इलेक्ट्रिक पॉवर येते त्याच्यानंतर ती बल्ब मध्ये येते बल्ब मध्ये ती लाईटच्या स्वरूपात आपल्याला दिसते तर हे काय झालं ट्रान्सफॉर्म झालं जी इलेक्ट्रिक करंट होता तो लाईट एनर्जी मध्ये तयार झाला असंच प्रत्येक बाबतीमध्ये ज्या काही ऊर्जा आहेत ह्या ब्रह्मांडामध्ये त्या ऊर्जा फक्त आपलं रूप बदलत असतात पण त्या कधी नष्ट पण होत नाहीत आणि त्या कधीही आपण क्रिएटही दुसरा करू शकत नाही त्या वेगवेगळ्या फॉर्म घेऊन आपल्या समोर असतात म्हणजे आता जर आपण म्हटलं जी कायनेटिक एनर्जी वगैरे असते म्हणजे आपण कुठली गोष्ट मूव्ह करतो ती मुवमेंट आता समजा फॅनचं उदाहरण घेतलं आपण तर फॅन पण सेल तसंच करतो आपल्याला त्याला एक गती येते ती गती कशामुळे येते तर तो फॅन म्हणजे ते इन्स्ट्रुमेंट काय करतो जी इलेक्ट्रिक पॉवर आहे ती स्पीड मध्ये कन्वर्ट करून ते आपल्याला म्हणजे उपयोगासाठी वापरली जाते
ही जी ब्रह्मांडामधली जी आहे एनर्जी, ती एनर्जी 30 3 लाख किलोमीटर पर सेकंड आपल्याकडे येत असते आणि त्याचं कन्व्हर्जन पूर्ण सृष्टीमध्ये होत असतं आणि वेगवेगळ्या पद्धतीने जसं की हीट लाईट आपल्याला मिळत असते आणि बायोप्लाझ्मा जसं मी बायो एनर्जी तेच त्यालाच बायोप्लाझ्मा म्हटलेलं आहे. अशी ती सगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये ही ऊर्जा वेगवेगळ्या पार्ट मध्ये डिवाइड होत असते, झाडांना मिळत असते, जमिनीमध्ये जे काय समजा आपण बीज टाकलं तर त्याला सुद्धा एक गरमी पाहिजे असते, पर्टिक्युलर वातावरण पाहिजे असतं. त्याच्यामुळेच त्या सगळे जीव ॲनिमल्स वगैरे सगळे इथे राहू शकतात व्यवस्थित. सगळं त्यांच्या आयुष्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी इथं उपलब्ध होऊ शकतात. आता पिरामिडच्या अलाइनमेंट बद्दल दिलेलं आहे की पिरामिड अलाइन म्हणजे जे मी पहिल्यांदा तो जो पॉइंट घेतला होता की मॅग्नेटिक ऍक्सेस आणि रिअल ऍक्सेस, तर त्याच्यामध्ये फरक असल्यामुळं आणि त्या ऍक्सेस मध्ये चेंजेस आता झाल्यामुळं म्हणजे पिरामिड जेव्हा बांधते तेव्हाच ते 3.2 एक मिनिट 2.3 डिग्री ते चेंज झाले होते. तर ते आतापर्यंत त्याच्यामध्ये खूप चेंजेस झालेले आहेत आणि अ, ते जे चेंजेस आहेत त्या चेंजेसमुळं जे पूर्वी जे इजिप्तचे पिरामिड वगैरे आहेत मोठे मोठे बनवले, ते पिरामिड जी ऊर्जा खेचत होते ती आता तेवढ्या प्रमाणात खेचली जात नाहीये. कारण की पृथ्वीचा ऍक्सेस बदललेला आहे आणि मॅग्नेटिक ऍक्सेस आणि जो रिअल ऍक्सेस आहे ह्याच्यामध्ये बरेच तफावत आलेली आहे. त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. तर त्यांनी 2 अलाइनमेंट सांगितलं. अलाइनमेंट म्हणजे काय की पिरामिड तुमचा जो आहे तो तुम्ही साइड प्रमाणे करताय का अँगल प्रमाणे करताय. म्हणजे साइड तुमची नॉर्थ साऊथ अशी आहे का तुम्ही असं तिरकं ठेवताय की ह्या अँगल प्रमाणे करताय. अशा 2 पद्धती आहेत. जर तुम्ही साइड प्रमाणे करत असाल तर काही ठिकाणी साइड प्रमाणे जेव्हा तुम्ही करताय तेव्हा पिरॅमिड जास्ती काम करतात. म्हणजे इथं आता दिलेलं आहे की जर लोकेशन तुमची फार्म लँड असते म्हणजे जिथं पिरॅमिड पिरॅमिड सॉरी ज्या लोकेशनवर तुम्ही पिरॅमिडचा उपयोग करणार आहे त्या लोकेशन ती लोकेशन आजूबाजूच्या ठिकाणी म्हणजे पूर्ण जागा मोकळी असेल, शेती वगैरे असेल, तिथं फार डिस्टर्बन्स नसेल अशा ठिकाणी तुम्ही पिरॅमिड जी पिरॅमिड आहे तो साइड प्रमाणे ठेवू शकतो. म्हणजे तिथं ती ऊर्जा साइडनी जेव्हा आपण पृथ्वीच्या साऊथ बरोबर साऊथ म्हणजे ही बाजू आपण ठेवली असेल आणि नॉर्थ साइड आणि साऊथ साइड असं जर केलेलं असेल म्हणजे आपले या सपाट सरफेस शी ते कनेक्ट केलं असेल, कनेक्ट नाही म्हणू शकत आपण, अलाइन केलेलं असेल तर तिथं ते जास्त उपयोगी पडतं. आणि ज्या वेळेला आपण खूप अशा डिस्टर्बन्सच्या ठिकाणी असो किंवा काय त्यावेळेला पिरॅमिड हे जेव्हा आपण तिरकेच्या अँगल प्रमाणे ठेवले असतील तर ते तिथं जास्त काम करतात. बाकीचं काही एवढं महत्वाचं नाही. आता हे पिरॅमिड कसे वर्क करतात, कसे वर्क करतात तर जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे म्हणजे ग्रॅव्हिटेशनल एनर्जी आहे आपल्या पृथ्वीची किंवा सूर्याची जे काही असेल ते मॅग्नेटिक एनर्जी आहे, थर्मल एनर्जी आहे, या सर्व एनर्ज्या या वेगवेगळ्या बाजूमधून घेतल्या जातात आणि त्या इथं मध्यभागी एकत्र होतात आणि त्याच्यापासून बायो एनर्जी तयार होते. त्यालाच आपण प्राण ऊर्जा म्हणतो किंवा रेकीमध्ये ची वगैरे म्हणतात ते.
अं, मग जो पॉझिटिव्ह फोर्स तयार होतो तो पिरॅमिड मध्ये जास्ती प्रमाणात तयार होतो. म्हणजे जे एनर्जी कुठलीही असू देत, पण पिरॅमिडमुळे जे काही त्याचं इक्वेशन होत असते त्याच्यामुळे ती एनर्जी पॉझिटिव्ह बनत असते. आणि कुठल्याही निगेटिव्ह गोष्टींचा त्याच्यामध्ये जास्ती उपयोग होत नाही. आता बल्बचं आणि फॅनचं उदाहरण मी दिलं होतं. तर जो पृथ्वीचा ऍक्सेस मगाशी मी सांगितलं तो 23.5 असा आहे. माउंटन्स वगैरे आहेत, त्याच्यामध्ये रिव्हर साईड आहे. रिव्हर साईड पूर्ण ओपन असते त्या ठिकाणी. आणि माउंटन रेंजमध्ये पिरॅमिड म्हणजे जी बायो एनर्जी ती जास्त असते. अशा ठिकाणी जर तुम्ही पिरॅमिड वगैरे बांधलेलं असेल तर ते खूप एनर्जी म्हणजे ते जास्ती पॉझिटिव्ह एनर्जी खेचू शकते. आता हा पिरॅमिड काम कसं करतो? तर त्यांनी असं दिलेलं आहे की पिरॅमिड खालच्या साईडला पूर्ण ऊर्जाची नॉर्थ वेस्ट, म्हणजे नॉर्थ वेस्टला ही बाजू असेल. साऊथ ईस्ट तर पिरॅमिडची ऊर्जा जी आहे ती खेचली जाते सगळ्या बाजूने. आणि वरच्या बाजूला ती एनर्जी पाठवली जाते. म्हणजे की त्याचा फ्लो जो आहे एनर्जीचा तो वर असतो, वर जात असते. म्हणजे की जी प्राण ऊर्जा जी आहे ती नेहमी ब्रह्मांडाला कनेक्ट असते ह्याच्यामध्ये. आता इथं काही एक्सपेरिमेंट्स दिलेले आहेत पिरॅमिड मध्ये. तर त्यांनी पिरॅमिड आपण तर बघितलेले आहेत, खूप सारे एक्सपेरिमेंट आपण पण करत असतो. तर समजा आपण पिरॅमिडच्या खाली टोमॅटो वगैरे ठेवले किंवा ग्रेप्स वगैरे ठेवले, म्हणजे ज्या गोष्टी खराब होतात त्या नॉर्मली आपण बाहेर ठेवल्यावर खराब होतात, त्या गोष्टी पिरॅमिडमध्ये ठेवल्यानंतर आरामशीर जास्ती दिवस त्याचा आपण उपयोग करू शकतो. त्याच्यामध्ये एक छान एक्सपेरिमेंट दिलेला आहे की तुम्हाला बघायचं असेल की तुमचा पिरॅमिड खरोखर काम करतोय का किंवा त्याची पॉझिटिव्ह एनर्जी आहे का, तर तुम्ही थोडस हनी, एक चमचा हनी वगैरे एका छोट्याशा झाकणात वगैरे असं आपण पिरॅमिडच्या अर्ध्या खाली काहीतरी ठेवायचं आणि त्याच्यावर पिरॅमिड असा ठेवून मग त्याच्यावर पिरॅमिड ठेवला की जेव्हा आपण ते हनी जेव्हा बघतो त्या वेळेला ते सॉलिडिफिकेशन झालेलं असतं. म्हणजे काय की ते आपण असं खाली ओतलं तर ते सांडत नाही, म्हणजे जे काय म्हणतात ते घट्ट झालेलं असतं. तेव्हा समजायचं की हा पिरॅमिड म्हणजे व्यवस्थित काम करतोय. ह्याच्यामध्ये आपण हे पण ठेवू शकतो, ब्लेड्स जे जुने वगैरे आहेत जसं की रेझर ब्लेड किंवा काय म्हणतो चाकू वगैरे काही असतील अशा कमी धारवाल्या वस्तू जर आपण ह्याच्यामध्ये ठेवल्या तर त्याला धार सुद्धा चांगली होते. अं, तर महत्वाचं हे आहे की तुम्ही किती वेळ ते ठेवताय. आता समजा आपण पिरॅमिड मध्ये 15 सेंटीमीटरच्या पिरॅमिड मध्ये जर तुम्ही मिल्क वगैरे ठेवलं, पण ते कसं ठेवायचंय, त्याचा वरचा भाग असा अर्ध्याच्या वर यायला पाहिजे असं कशात तरी ठेवायचं. तर तसं जर ठेवलं तर ते मिल्क मधलं सुद्धा, म्हणजे महत्वाचं पिरॅमिड काय करतो तर त्याच्यातली पाणी खेचून घेतं. पाणी खेचून घेतल्यामुळं त्याचं जे त्याच्यामध्ये जे व्हायरस तयार किंवा काय म्हणतो बॅक्टेरियामुळं जे खराब होतो ते खराब होत नाही, कारण त्या बॅक्टेरियाला पाणी मिळत नाही. पाणी त्याच्यातून खेचलं जातं. आणि जर आपण म्हणजे असे टोमॅटो वगैरे ठेवले तर ते टोमॅटो सुकतात, त्याचं पाणी खेचलं जातं, पण ते खराब होत नाहीत, सडत नाही.
जर समजा आपण ग्रेप्स ह्याच्यामध्ये ठेवले तर ग्रेप्स काय होतात, म्हणजे त्याचे काय म्हणतात, ड्राय ग्रेप्स बनतात, आपण मनुके म्हणतो ते बनतात, पण ते खराब होत नाही. तसंच टोमॅटो वगैरे ठेवलं तरी पण होतं. जे कुठलीही वस्तू ठेवली तर त्याच्यामधला पाण्याचा अंश आहे तो खेचला जातो. ते झाल्यामुळं काय होतं की ती वस्तू म्हणजे तशीच ड्राय होते. आता ते मम्मीच वगैरे ठेवले तर ती मला वाटते ते त्याच्यामुळं ड्राय झालेलं असणार आहे. याच्यामध्ये दिलं होतं की मांजराचा एक सापळा तिथे सापडला होता. सापळा म्हणण्यापेक्षा मम्मीफाय केलेलं ते. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं तर त्याच्यातला पाण्याचा अंश हा पूर्ण गेलेला असतो. इथं स्पेशली त्यांनी दिलेलं आहे की पाण्याचा अंशच खेचला जातो. त्याच्यामुळे कुठलीही वस्तू पटकन खराब होत नाही. सॉलिडिफाय होतं म्हणजे दूध जरी आपण ठेवलं, तर दूध ठेवलं तर ते सुद्धा हळूहळू त्याच्यातलं पाण्याचा अंश कमी होतो आणि लास्टला म्हणजे किती 24 ठेवा म्हणून सांगितलंय त्यांनी. पण आपण जास्त वेळ ठेवलं तर ते दूध आहे ना, चीज सारखं घट्ट होतं. जशी साय कशी असते तशा टाईपमध्ये ते होतं. पण ते खराब नाही होत. आता इथे दिले रेझर ब्लेड आपण ठेवले तर ते शार्प होतं. आपण जर म्हणजे कोणीही असेल तर ते रेझर ब्लेड साधारण 7-8 वेळा वापरून फेकून देतात. पण ह्याच्यामध्ये जर रेझर ब्लेड वगैरे ठेवलं किंवा शार्प वस्तू ठेवलं तर रेझर ब्लेड ते तुमचं 1 वर्ष 2 वर्ष चालू शकतं. एक वर्षाचा पिलेला आहे ह्याच्यामध्ये 1 वर्ष चालू शकतं. पुन्हा आपण वॉटरसाठी चार्जिंग करण्यासाठी आपण पिरॅमिड ठेवतो हे तर आपल्याला माहितीच आहे. तर त्याच्यामुळे आपली प्राणशक्ती वाढते आणि आपल्याला जे काही आपल्या शरीरामध्ये कुठलीही तत्व कमी आहेत ते सगळे पूर्ण केले जातात. आता हे जास्ती करून वॉटर आहे ते मॅग्नेटाईज जे मॅग्नेटोथेरपी करतात त्यांच्यासाठी आहे. आता पिरॅमिड वॉटर कशासाठी चालतं ते सांगितलेलं आहे की पिरॅमिड म्हणजे साधारण तुम्ही वॉटर पिरॅमिडच्या खाली ठेवणार असाल तर तो साधारण 15 सेंटीमीटरचा पिरॅमिड असावा आणि त्या पिरॅमिड जर तुम्ही पिलं तर हे होतं, जॉईंट पेन्स जातात किंवा कुठं सूज आलेली असते शरीरामध्ये ते निघून जाते. अ, अ, आपण चेहरा धुण्यासाठी या पाण्याचा वापर करू शकतो, केस धुण्यासाठी वापर करू शकतो. पुन्हा आपला जो डॅन्ड्रफ सुद्धा ह्यानी जाऊ शकतो असं दिलेलं आहे. तर आता पिरॅमिड्स आपल्या हेल्थ आणि डिसीजेसवर कसं काम करतात ते इथं थोडंसं दिलेलं आहे. तर पिरॅमिड ही आपली म्हणजे आता आपल्याला तर ह्याच्यापेक्षाही ऍडव्हान्स माहिती आहे की पिरॅमिड सगळे तत्व म्हणजे अग्नी, वायू, जल, आकाश सगळे हे पंचतत्व जे आहे ते सुद्धा खेचून आणून आपल्या त्याचं रूपांतर बायो एनर्जी म्हणजे जी आपली प्राणशक्ती आहे की त्या प्रमाणात आपल्याला सगळे तत्व पाहिजे असतात ते तत्व आपल्याला पिरॅमिडच्या ऊर्जेमुळे म्हणजे मिळत असतात. आता कुठल्याही माणसं म्हणजे आता समजा कॉन्स्टिपेशन वगैरे असेल तुम्हाला तर आपण हे पाणी पिऊ शकतो किंवा म्हणजे आपण पिरॅमिड छोटे पिरॅमिड जसं आपल्याला अर्चना मॅडमनी दाखवले पिरॅमिड छोटे छोटे जे व्हाईट पिरॅमिड होते ते तसे पिरॅमिड तुम्ही पॉटच्या खाली ठेवू शकता असं दिलेलं आहे. आणि समजा आपण पोटात वगैरे दुखत असेल काही असेल तर पोटावर आपण तो पिरॅमिड ठेवला तरी ते काम करून जाते. आता इन्सोमनिया म्हणजे काय तर ज्यांना झोप येत नाही, स्लिपिंग डिसऑर्डर, झोप ज्यांना येत नाही त्या लोकांसाठी हा पिरॅमिड म्हणजे अगदीच खूप छान काम करतो. जेव्हा आपण ह्या पिरॅमिड घालून झोपतो त्यावेळेला खूप छान झोप लागते, शांत लागते.
आणि त्याचे खूप सारे बेनिफिट सांगितलेले आहेत. आता इथे दिले ऍसिडिटी जन्य आहे. स्टमकचे जे काही आजार आहेत त्या सगळ्यासाठी पिरॅमिड काम करतो. तर जर तुम्हाला काही कुठलेही म्हणजे प्रॉब्लेम असतील, अन्न नीट पचत नसेल किंवा कॉन्स्टिपेशन असेल, असं काही असेल तर तुम्ही पिरॅमिड पोटावर डायरेक्ट ठेवू शकता. ते जे स्टमकचे मसल्स आहेत ते स्ट्रॉंग होतात आणि आपला जो काही प्रॉब्लेम आहे तो ठीक होतो. आता सायनस प्रॉब्लेम, ज्यांना कुणाला सर्दीचा प्रॉब्लेम तर त्यांनी पूर्ण असा छोटा पिरॅमिड तुम्ही असा चेहऱ्यावर ठेवून असं झोपू शकता. तर त्याच्यामुळे तुमचे म्हणजे साधारण तुम्ही ते 10 ते 15 मिनिटं ठेवायचे कमीत कमी असं दिलेलं आहे. तर ते तुम्ही ठेवलं तर तुमचं सायनस सर्दीचा प्रॉब्लेम पूर्णपणे ठीक होतो. टीथ प्रॉब्लेम म्हणजे दात जरी दुखत असतील तर ते दात वगैरे दुखायचे बंद होतात. आता हेअर प्रॉब्लेम असतील, मायग्रेशन असतील, सॉरी मायग्रेन असेल, हेडेक असेल, असे काही जे डोकेदुखीचे सगळे प्रकार आहेत किंवा केसांचे काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यासाठी तुम्ही डोक्यावर तुऱ्याने घालू शकता आणि थोडा वेळ ध्यान करू शकता. तसंच कानाचे काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यासाठी सुद्धा हे पिरॅमिड डोक्यावर ठेवल्यावर त्याचा इफेक्ट डोक्यावर म्हणजे डोकं दुखण्यावर होतो, कानावर होतो, डोळ्यांवर सुद्धा त्याचा इफेक्ट चांगला होतो. ज्या वेळेला चेस्टचे काही प्रॉब्लेम होते, छातीचे काही प्रॉब्लेम होते, तेव्हा तेव्हा तुम्हाला त्यांनी सांगितलं नॉर्थ साऊथ झोपायचं. डोकं नॉर्थला पाहिजे आणि पाय हे तुमचे साऊथला पाहिजे. तसं झोपतील तुम्ही हा पिरॅमिड जर तुमच्या छातीवर ठेवला तर जे काही इथले अवयव आहेत ते ठीक व्हायला बरे म्हणजे मसल पेन असेल किंवा आपल्या बरगड्यांमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर ते सगळे प्रॉब्लेम त्यामुळे ठीक होतात. बॅक एक आता जर पाठीच्या कण्या संबंधी काही त्रास असेल तुम्ही तर त्या पाठीच्या कण्यावर म्हणजे काय करायचं, आपल्याला पालथं झोपायचं आहे, डोकं नॉर्थला पाहिजे, पाय साऊथला करायचे आणि पिरॅमिड आपण अ, व्यवस्थित नॉर्थ साईडलाच त्याची ही बाजू आली पाहिजे असं करायचं आणि ठेवायचा. तो ठेवल्यानंतर तिथले मसल्स हे रिलॅक्स होतात आणि म्हणजे इथं त्यांनी काय दिलंय की तुम्हाला जर समजा स्लिप डिस्क वगैरे असेल तर तुम्ही पिरॅमिड यूज करायचं नाहीये. ही एक महत्वाची सूचना आहे सगळ्यांना. जर तुम्हाला स्लिप डिस्क किंवा असं काही मणक्याच्या ह्याच्या संबंधी जर त्रास असेल तर तुम्ही ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्याचा उपयोग करायचा. पण आता आपण बघतो ध्यानामध्ये वगैरे आपण हे सगळं करू शकतो. पण साधारण आपल्याला पाठीची थोडी पाठदुखी वगैरे असेल, थोडंसं काही दुखत असेल, तर त्या वेळेला पिरॅमिडचा वापर तुम्ही एक प्राथमिक उपचार म्हणून करू शकता. पण जर खूप मोठा प्रॉब्लेम असेल तर तो म्हणजे तुम्ही मेडिकेशन बंद करायचं नाही. औषधं बंद न करता हे काही थेरपी कुठल्याही करायच्या नाही. औषधं तुमची चालू ठेवायची. त्या औषधांचा असर ह्याच्यामुळं पिरॅमिडमुळं हा जास्ती होत असतो. आता आपण बघितलेलंच आहे की आपण औषधं पण पिरॅमिडच्या खाली ठेवू शकतो. पिरॅमिड आपला त्या औषधांची जी पॉवर आहे ती वाढवतो किंवा अ, औषधांचा इफेक्ट समजा 8 दिवसात होणार असेल तर ते 4 दिवसात आपण बरं होतो. असं सगळं आपण पिरॅमिडचं बघितलेलं आहे वापर. जसं आपण पाणी म्हटलं पाण्याबरोबर पाण्याचे सुद्धा ऊर्जा चेंज होते तसेच आपण
अन्नाच्या वर पण ठेवू शकतो. जेव्हा बनवलेलं अन्न असतं त्यावेळेला थोडा वेळ पिरियड आपण त्याच्यावर 10 मिनिटं 15 मिनिटं ठेवू शकतो. तर त्याच्यामुळे त्याची प्राणशक्ती जास्ती वाढतो, त्याची एनर्जी बदलते. तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह जे पार्टिकल्स आहेत ते जास्ती तयार होतात आणि आपल्याला ते खाल्ल्यानंतर साहजिकच फायदे होतात. आता त्यांनी दिलेलं आहे नी पेन म्हणजे आपल्या गुडघ्याचं पेन, गुडघे दुखत असतात तर ते तुम्ही असंच झोपायचं ना. कधी पण पिरामिड साठी तुम्हाला डोकं नॉर्थला करायचं आणि साऊथला फ्लाय करायचं आणि त्या वेळेला समजा तुमचं डोकं या साईडला आहे तर इकडं अशी जी सपाट बाजू आहे ती इकडं असा तिरका नाही ठेवायचा असा ठेवायचा. तर आपण डायरेक्ट पायावर सुद्धा ठेवू शकतो. जर समजा कोणाला गुडघे दुखते असेल, पाय दुखत असतील तर डायरेक्ट पायांवर आपण ठेवू शकतो. तसेच आपले पायाची बोटं वगैरे जे काही आहे त्याच्यावर आपण पिरॅमिड ठेवलं तर ते सगळं ठीक होईल. आता समजा तुम्हाला सर्दी, ताप वगैरे असं काय का कोल्ड वगैरे कॉमन कोल्ड, फ्लू असं काही झालेलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे आपल्याला मॅडमने तर सांगितलेलं की तुम्ही झोपल्यानंतर थोडंसं वर असं पिरॅमिड राहील असं आपण झोपायचं. तुमच्या डोक्यावर असं पिरॅमिड येईल असं झोपायचं आहे आणि वर असं पिरॅमिड कशावर तरी असं तुम्ही लटकता ठेवू शकता किंवा काहीतरी स्टँड वगैरे असेल तर त्याच्यावर ठेवू शकता. पण त्याच्या खाली सगळं असं ओपन पाहिजे की ज्याच्यातून ऊर्जा आपल्या डोक्यामध्ये येईल असं. आता ह्याचे तर बरेचसे प्रयोग आपण सगळ्यांनी केलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की टेलिपॅथी पण आपण करू शकतो. टेलिपॅथी म्हणजे काय तर कुणाशी पण आपण कनेक्ट म्हणजे कुणाचेही विचार आपल्याबद्दलचे किंवा कुठलेही विचार जर एखादा माणूस करत असेल तर ते विचार आपण जाणून घेऊ शकतो. त्याला टेलिपॅथी म्हणतात. तर टेलिपॅथी आपण पिरॅमिड घातल्यामुळं जास्त पटकन होते असं लेखकाला म्हणायचं आहे. पण इथे सुद्धा हेच दिलेलं आहे की जर तुमची श्रद्धा असेल तरच हे काम करत, नाहीतर हे काम करत नाही. म्हणजे कुठलेही जसं आपण असं म्हणतो एखाद्या डॉक्टरकडे गेले की त्या डॉक्टरचाच गुण मला येतो. सगळ्याच डॉक्टरनी सेमच एज्युकेशन घेतलेलं असतं, त्यांना पण सेमच डिग्री असते. पण आपल्याला एखाद्याच माणसाकडे गेल्यावर बरं वाटतं, एखाद्याच डॉक्टरकडे गेल्यावर आपण ठीक होतो. का? तर ती आपली एक मेंटॅलिटी झालेली असते, एक विश्वास त्यांच्याबद्दल आपला बनलेला असतो. तसंच त्यांनी सांगितलेलं आहे, जेव्हा तुम्ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस काही करता, त्यावेळेला तुम्हाला त्या गोष्टीवर पूर्णपणे विश्वास ठेवायला पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही अशा एक्सटर्नल गोष्टी जसं काही क्रिस्टल्स आहेत किंवा पिरॅमिड आहे किंवा अजून बऱ्याच काही गोष्टी जसं मरकबाचं हे आहे किंवा कुठलंही काही तुम्ही वापरत असाल तर तुम्ही स्पिरिच्युअलिटीसाठी किंवा एझोटेरिक जो सपोर्ट आहे तो मिळवण्यासाठी जर काही करत असाल तर त्याच्यामध्ये तुमचा विश्वास हा 100% त्याच्यावर असला पाहिजे. आपल्या इथं विहंगम मध्ये तर आपण काय करतो छोटे छोटे प्रॅक्टिसेस करतो, एक्सपेरिमेंट्स करतो आणि त्याच्यातून आपला विश्वास आपोआपच तयार होतो. त्यामुळं जे कोणी हे ऐकतंय आज सेशन त्यांनी हे छोटे छोटे प्रयोग करून बघायचे. ह्याच्या खाली चाकू वगैरे ठेवायचा बघा शार्प होते का. थोडं हनी ठेवायचंय पण ते हनी तुम्हाला एक 3-4 दिवस तरी ठेवावं लागेल. थोडं दूध ठेवून बघा कसं होतंय ते. आपले काही जर बॉडी पार्ट्स मध्ये कुठं दुखत असेल, शरीरामध्ये कुठं पेन असेल, दुखत असेल काही, तर त्या जागेवर हे सगळं करून बघायचंय. पिरॅमिड नुसता ठेवायचा आणि 15 मिनिटं झोपायचं 15-20 मिनिटं. तर ह्या अगदी सोप्या ज्या काही आहेत पद्धती आपल्या, त्या पद्धती आपण विहंगम मध्ये शिकत असतो. जसं मुद्राचं आहे.
मुद्रा अगदी आपण 15-20 मिनिटं केली तरी आपल्याला फरक पडतो. तसंच हे पिरॅमिड थेरपी सुद्धा तशीच आहे. त्यांनी असं दिले म्हणजे आता माहितीच आहे आपल्याला की आपलं ब्रेन काय आहे, एक ट्रान्समीटर आहे. जसं की तो सिग्नल कॅच करत असतो. आपल्याला माहितीच आहे आपली फ्रिक्वेन्सी जसे असेल तसे तसे रिझल्ट आपल्या आयुष्यामध्ये येतात. आपण खूप दुःखी असेल तर आपल्या आयुष्यात दुःखाच्याच गोष्टी आपण अट्रॅक्ट करत असतो. का करतो ते? का तर आपल्या ब्रेन मध्ये विचार आणि आपल्या हृदयाची भावना हे दोन्ही एकत्र होतात आणि आपल्या बाजूला एक मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि ते मॅग्नेटिक फील्ड युनिव्हर्स मधून जी तुमची फ्रिक्वेन्सी तयार झाली आहे त्यावेळेला त्या गोष्टीच अट्रॅक्ट करत असतो. म्हणून दुःखामागून दुःख आपल्याला येतच जातात तिथं जातात. तसं सुखाचं सुद्धा फ्रिक्वेन्सी तुमची चेंज करा आणि तुमचं लाईफ चेंज होतं. आता आपण तेच सांगितलेलं आहे की ट्रान्समीटर आहे. काय आहे तर एक फील्ड आहे त्याचं, तो कॅच करत असतो. आपण कसं असं समजा की सगळ्या वेव्स आहेत अशा. म्हणजे इथं आहे ती दुःखाची वेव आहे. नंतर कुठली आहे थोडी सुखाची आहे. त्याच्यानंतर काय आहे आरोग्याची आहे किंवा काही काही म्हणजे जे अशा उच्च ज्या ह्या ऊर्जा असतात त्या वर जातात तशा तशा पॉझिटिव्ह होत जातात. आणि त्याचा आपल्याला इफेक्ट जास्ती होतो. जशी आपली फ्रिक्वेन्सी वाढत जाते आपण बघितलेला आहे तो फ्रिक्वेन्सीचा मॅप जो आहे मोठा जो ट्रायंगल आपण बघितलेला आहे आधी मॅडमनी शिकवलेला आहे आपल्याला त्याच्यामध्ये अ, दुःख आहे, ग्रीफ आहे, स्वतःबद्दल डाऊट आहे. त्या सगळ्या गोष्टी खालच्या लो लेव्हलच्या आहेत. त्याच्यानंतर आपली एनर्जी थोडी थोडी वाढवली, आपली फ्रिक्वेन्सी वाढवल्यानंतर मग आपल्या आयुष्यामध्ये हळूहळू चेंजेस होत जातात. तसंच हा ब्रेन काय करतो, की ती फ्रिक्वेन्सी तयार झाल्यानंतर आपल्याला ब्रह्मांडाकडून जे काही येतंय, तो जो म्हणजे काही मेसेज असेल किंवा काही गोष्टी आपण तो अट्रॅक्ट करत असतो, आपल्याकडं कॅच करत असतो. तर तो एक ट्रान्समीटर आहे आणि तो ट्रान्समीटरची जी फ्रिक्वेन्सी जसं रेडिओमध्ये काय असतं, की त्या रेडिओमध्ये आपण त्या त्या फ्रिक्वेन्सीला गेल्यानंतर तो चॅनल लागत असतो. तसंच सेम आपल्या ब्रेनचं आहे आणि ब्रेन तशाच गोष्टी अट्रॅक्ट करत असतो जशी आपली फ्रिक्वेन्सी असते. तर त्यांनी सांगितलं की अ, जर आपण पिरॅमिड घालून जे टेलिपॅथी म्हणा किंवा कुठलीही गोष्ट जे काही मॅनिफेस्ट करायचं त्या गोष्टी जर केल्या तर ते 108 टाइम्स जास्ती होत असतं. म्हणजे नॉर्मली आपण बसलोय असतो आणि आपण काही मॅनिफेस्ट करतोय किंवा काही गोष्टी आपल्याला पाहिजेत आणि त्या आपल्याला ब्रह्मांडाकडून मिळणार आहेत. तर ध्यान वगैरे करताना आपण जेव्हा पिरॅमिड घातला आणि नंतर आपण हे जे एझोटेरिक काय म्हणतो एनर्जी आहे किंवा एझोटेरिक सिस्टीम आहे त्याच्याशी आपण पटकन कनेक्ट होतो आणि आपल्या ज्या काही ब्रेन वेव्स आहेत त्या अँप्लिफाय करतो म्हणजे खूप वाढवतो आणि त्या वाढल्यामुळं काय होतं आपल्याला तसेच रिझल्ट आपल्या आयुष्यामध्ये मिळत असतात आणि आपलं खूप छान कनेक्शन होतं ध्यानामध्ये खूप छान अनुभव येतात. आपल्याला समजा एखाद्या माणसाची काही मेसेज करतात आता आपण बघत असतो मॅडम काय विचार करतात ते आपल्या म्हणतात कोण ना कोणतरी ते कॅच करत असतं. काही मॅडमच्या मनात आलं तर ते आता हे आपल्या घरामध्ये सुद्धा व्हायला चालू झालं. आपण जे न बोलता काही गोष्टी समजा सांगायच्या असतात किंवा मागवायचे असतात. आता आजचंच उदाहरण मी देते. मला फ्रूट मागवायचे होते. माझ्या कालपासून डोक्यात होतं की पिरॅमिड बनवायचा आणि त्याच्या खाली ठेवायला फ्रुट्स मागवायचे. तर मी न सांगता माझ्या मिस्टरांनी आज केळं, द्राक्ष असं सगळं मागवलेलं आहे न सांगता. तर ध्यान केल्यावर तर हे इफेक्ट होतातच. पण जेव्हा आपण पिरॅमिड यूज करतो ध्यानामध्ये तर हे
जास्ती प्रमाणात आपली जी आध्यात्मिक प्रगती आहे ती होत असते. किती वाजलेली आहे? तर आपण एक छोटस आता आता बरेचसे ह्याच्यातले फायदे आपल्याला माहितीच आहेत, मॅडमनी घेतलेलेच आहेत. तर आपण आता एक छोटस मेडिटेशन करूया. तर सगळ्यांनी पाणी पिऊन घ्यायचं आहे. ज्यांच्या ज्यांच्याकडे पिरॅमिड आहे तो त्यांनी डोक्यामध्ये घालायचा आहे. एक मिनिट. थोडेसे पिरॅमिड तुम्हाला दाखवायचे आहे. काही क्रिस्टलचे वगैरे पिरॅमिड आपल्याकडे असतात. जे कोणी रेकी शिकलेलं आहे त्यांच्याकडे अशी पिरॅमिड असतात. आता कागदाचे तर आपण बघितले, पण हे क्रिस्टलचा पिरॅमिड आहे. त्याचं थोडंसं वरचं कट केलंय. अं, हा हा प्रोटेक्शन साठी वापरला जातो ज्या वेळेला मेडिटेशन करतो किंवा कुठलीही आपण दुसऱ्यांना थेरपी देत असतो. किंवा अं, चमचा देणे. हा क्लिअर क्वार्ट्सचा क्रिस्टलचा पिरॅमिड आहे. हा घेऊन जेव्हा तुम्ही ध्यान करता त्यावेळेला तुमचं ध्यान खूप छान लागतं. हा प्रोटेक्शन साठी असतो जो ब्लॅक आहे. हा जो आहे तो मेडिटेशन करताना तुम्ही ह्या मांडीवर किंवा जवळ घेऊन बसू शकता. आणि हा जो आहे हा रोज क्वार्टचा पिरॅमिड आहे. हा पिरॅमिड तुम्हाला म्हणजे लाईफ मध्ये रिलेशनशिप मध्ये जर प्रेम वगैरे असं निर्माण करायचं असेल, रिलेशनशिप चांगल्या करायचं असेल किंवा हृदयाशी संबंधित जे काही आपले भावना असतात एकमेकांसाठी त्याच्यासाठी हा पिरॅमिड चांगला असतो. तर आपण घेऊन बसूया ध्यान करण्यासाठी. हा त्याच्यामध्ये आता आपल्याला माहितीच आहे पिरॅमिडची ऊर्जा जेव्हा चेक करतो तेव्हा आपण पेंड्युलमनी बघत असतो की ऊर्जा कशी आहे. तर आपण ह्या पिरॅमिडची ऊर्जा जरा बघूया. तर पेंडुलम आपला क्लॉकवाईज फिरला, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरला तर तो पॉझिटिव्ह आहे आणि उलटा फिरला तर तो निगेटिव्ह असतो. याची बघा किती आहे. बिलकुल मी हात हलवत नाही. आपोआपच पेंडुलम उत्तर जोरात फिरत आहे. असं तुम्ही ऊर्जा बघू शकता पिरॅमिडची. आता हा आपला जो आहे तो सुदर्शन पिरॅमिडचा सुदर्शन ह्याचा आहे पिरॅमिड. तर ह्याच्यामध्ये इथं सुद्धा हा जो एपेक्स आहे हा एपेक्स सगळ्यात महत्वाचा असतो. हा जो कोन आहे तो कोन जर व्यवस्थित केला तुम्ही कधी पण पेपरचा करतो काही करतो त्यावेळेला हा कोन सगळ्यात महत्वाचा असतो. ह्याच्यातून ऊर्जा खेचली जाते. ह्याची पण ऊर्जा आपण बघू.
तुमच्याकडे पण जे काही तुमचे पिरॅमिड बनवलेले आहेत त्याच्यावर तुम्ही असं पेंड्युलम घेऊ शकता, किंवा साधा आपण चावीला धागा बांधून पण पेंड्युलम तयार करू शकतो. आणि त्याच्यावर धरल्यानंतर आता हे बघा, बिलकुल हात मी हलवत नाही, आपोआपच पेंड्युलम इतकं छान फिरत. तर तुम्ही तुमच्याकडचे पिरॅमिड असे टेस्ट करू शकता. तर आता आपण ध्यान करणार आहे. पाणी पिऊन घेतलं का सगळ्यांनी? त्याआधी कुणाला काही प्रश्न आहेत का? हा मॅडम, मी विचारू का? हो, विचारा ना. ते क्रिस्टल पिरॅमिड कुठे मिळतात? क्रिस्टल पिरॅमिड म्हणजे घ्यायचे आहेत का तुम्हाला? विचारलं मी, आपलं म्हणजे माहिती असावं म्हणून. ते काही क्रिस्टलचे दुकानं वगैरे किंवा पूजेचं सामान मिळतं की नाही, तिथं तुम्ही विचारू शकता. पण जिथं मोठं दुकान आहे ते, किंवा क्रिस्टलचे दुकानं पण असतात वेगवेगळी, हा हा. रेकीचं सामान मिळतं अशा ठिकाणी वगैरे, किंवा जे दिवे वगैरे मिळतात ना, तांब्याचं साहित्य, त्या लोकांना विचारलं तरी ते सांगतात. ओके ओके, ठीक आहे. धन्यवाद मॅडम. नमस्ते धन्यवाद. मॅडम. अजून हा, छान माहिती सांगता. पण हेल्थ साठी धन्यवाद. आपण कॉपरचाच हे करायचा का? हेल्थ साठी जे आपण मगाशी म्हणलं ना, हा, हो, पोटाचे आजार किंवा मध्ये कॉपरचाच पिरॅमिड आपण हे करायचं का? पेपरचा सुद्धा यूज करू शकतो आपण. फक्त त्यांनी असं दिलं की प्लास्टिकचा नाही यूज करा. हो, प्लास्टिक नाही, म्हणजे कॉपर प्लास्टिक चालू म्हणजे शकतो सपोज कॉपर, हा कॉपर सगळ्यात बेस्ट आहे. पोटावर त्याच्यानंतर वगैरे किंवा. क्रिस्टल. हो हो, अगदी Yes. हा, अगदी. आणि मगाशी दाखवलं ना तुम्ही रोज कॉटच्या आधी, तो सेलेटाईनचा होता ना. सेलेटाईनचं पण छान आहे ते, व्हाईट कलरचा बघा. मेडिटेशन आणि कॉन्सन्ट्रेशन मुलांच्या अभ्यासासाठी पण. नाही हा, नाही हा क्लिअर कॉर्ड्सचा आहे. क्लिअर व्हाईट आहे हा कॉट्स आहे. पूर्ण. ओके ओके, क्लिअर बरं बरं. कॉर्ड्सचा आहे. हा, सेलेटनचे पण तसेच दिसतात ना, म्हणून म्हटलं. हो हो हो, तसेच दिसतात. आणि दुसरा आणि रोज कॉटचा होता. हा रोज कॉट थोडासा पिंक कलर दिसतो ना. आता हो, आपण पिंक दोन्ही कलर. बघितलं तर त्याच्यामध्ये चेंजेस दिसतील बघा आपल्याला. रिलेशनशिप साठी वगैरे. हो. हा, येस. हे असतं. हा पिंक बरोबर. असतो तो रिलेशनशिप साठी असतो. हा. आणि हा आहे तो, हा ओके. क्लिअर कॉटचा आहे, आणि क्लिअर हा कॉट्स आहे. रोज येस. कॉटचा आहे. रोज कॉट्स आहे. हो. चालेल. थँक्यू मॅडम, जो छान पुस्तक, सांगितलं. हा धन्यवाद. जर मुलांसाठी चांगला अभ्यास व्हायचा असेल तर त्याच्यासाठी आपण बघितलं ॲमेथिस्टचा चांगला असतो, किंवा ग्रीन ॲव्हेंचर जे असतो तो आपल्या हेल्थसाठी चांगला असतो. पायराईटचा असतो तो आपल्या वेल्थसाठी, मनी वेल्थ त्याच्यासाठी चांगला असतो. हो, असे अमेथिस्टचा मॅडम आपण पण ध्यानमध्ये, ट्रान्समध्ये जातो, म्हणजे हो, कुंडलिनी ध्यानामध्ये खूप जागरणासाठी सुद्धा महत्वाचं आहे. खूप सुंदर अगदी. अमेथिस्टचे रिझल्ट्स आहेत. खूपच हो सुंदर, हो म्हणजे पूर्ण काय म्हणतो, कुंडलिनी जागरणाचीच अवस्था आपण सुषुप्ती असं म्हणतो ना, ती हो हो, म्हणजे येते. अगदी. हो. हो, हा. ॲमेथिस्ट हा, क्लिअर क्वार्ट्ज ॲमेथिस्ट हे जे आहेत ते म्हणजे कुणालाही चालू शकतं. पण जे क्रिस्टल किंवा काय, हा क्रिस्टलच, की ते क्रिस्टल कसे असतात की आपल्याला अट्रॅक्ट करतात. जेव्हा आपण घ्यायला जातो तेव्हा आपल्याला कुठला आवडतो ते बघायचं असतं. म्हणजे आपल्याशी कनेक्ट होतो, असं आहे ते. हो, जे म्हणजे कधी फोकस कधी होतो ना. आपण समजा एखादं ब्रेसलेट वगैरे मागवलं तर ते ब्रेसलेट हे होऊ शकतं की तुम्हाला ते नाही एवढी ऊर्जा चांगली करत, किंवा असं होऊ शकतं. ते सगळं तुमच्या कनेक्शनवर आहे. कनेक्शन म्हणजे पटकन फोकस झालं, अट्रॅक्ट झालं, तर ते आवडतं. आणि हो युनिव्हर्सची हो, ती मर्जी अगदी. असते की तू ते
अगदी अगदी. घाल किंवा तू अट्रॅक्ट झालेलं आहे असंच असतं. हम्म. बरोबर आहे. अगदी होतं. ते येतात किंवा काही लोक त्याच्यामध्ये. बघा आपल्याला भेट देतात. हो, तर ती भेट देताना सुद्धा जो आपल्यासाठी योग्य आहे ना तोच येतो आपल्याकडे. येतो. बरोबर. हे हो. मात्र अगदी बरोबर आहे. कारण ह्याचे अनुभव आम्ही घेतलेले आहेत. आणि रेकीमध्ये तर हे सगळं पाहिजेच असतं प्रोटेक्शनसाठी. तुम्ही कोणाला म्हणजे ह्यामुळं कसं असतं म्हणजे 100% आपली पॉवर असते. क्रिस्टलची 100% आणि रेकीची जे काही शक्तिपात वगैरे होतो त्याची 100% हो, असे रेकीसाठी पण 300 मॅडम ब्लॅक पट. टर्मलाईन आणि सुलेमानीचा जास्त उपयोग करतात. रेकी हो, ब्लॅक टर्मलाईनची पण खूप सोलेमानी आहे. हकीक. हो, सुलेमानी हकीकची. हो, बरोबर. ही माळा पण चालेल, वापरली धन्यवाद. जाते. खूप छान आता हा म्हणजे वेगळा आहे आपला भाग. वेगळा आहे. हा, हो, चालेल. चालेल. विचारायचंय कोणाला प्रश्न? मॅडम तुम्ही मगाशी ते दुकानाचं सांगितलं ना पिरॅमिड कुठे मिळतील तर पुण्यातल्या एखाद्या दुकानाचं नाव सांगाल का? मी सुरतमध्ये आहे मॅडम. ओके. तुम्ही तिकडूनच घेतले का? हो, मी इकडूनच घेतले. इकडं जरा बरे पडते. ठीक आहे. पण ठीक चालेल. आहे. तो हा भाग सगळा वेगळा. कोणाला काही हो, प्रश्न जर त्या बाबतीत विचारायचे असते तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकता. ठीक आहे. हो, चालेल मॅडम. आपला थँक यू. पिरॅमिडचा आहे. हो. थँक यू मॅडम. धन्यवाद. मॅडम मॅडम मला पेंडुलम घ्यायचा होता. तुम्ही इथं आता क्रिस्टलचं कुणीही काही विचारू नका. ठीक आहे. त्याचे काही कुणाकडे कॉन्टॅक्ट असले तर मग बघूया आपण नंतर. चालेल. ध्यान करायचं. येस मॅडम. हो मॅडम. चालेल. पाणी पिलं का सगळ्यांनी? हो मॅडम. ओके. चला आता डोळ्यांचं बंद करायचं आहे. ध्यानात्मक आसनामध्ये बसायचं आहे. आपले पिरॅमिड. खूप खूप धन्यवाद दमयंती मॅडम. आपले पिरॅमिड डोक्यामध्ये घालायचे आहे. मध्ये मध्ये खूप आवाज येतोय, डिस्टर्बन्स येतोय. कोणाचं माईक चालू असेल? दमयंती मॅडम. मला इथं दिसतच नाहीये कोणाचं नाव. त्यांना दिसतंय दमयंती त्यांनी. मॅडमचं चालू आहे. दमयंती पवार मॅडम तुमचं माईक बंद करा. सुखासनामध्ये बसायचं आहे. चष्मा वगैरे काय असेल तर तो काढून ठेवा. अलगद डोळे बंद करायचे आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास घ्या. हळूवार सोडून द्या. श्वासावर फोकस करायचा. एक श्वास घ्या. पोटामध्ये हवा भरते तिकडे लक्ष द्यायचं आहे. हळूवार सोडून द्या. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. पोटापर्यंत हवा जाणवते. तिकडे लक्ष द्यायचं आहे. आता श्वासाकडे पूर्ण लक्ष देऊन व्यवस्थित श्वास बघायचा आहे. श्वास तुम्हाला अगदी तुमच्या
हाताच्या बोटांपर्यंत पायाच्या बोटांपर्यंत सुद्धा जाणवू शकते. पूर्ण कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. रिलॅक्स करून बॉडी दोन्ही पाय रिलॅक्स झाले. पायाची बोटं तळवे गुडघे मांडी सगळे रिलॅक्स झाले. पाठीचा पूर्ण कणं दोन्ही हात पोट दंड रिलॅक्स खांदे रिलॅक्स झालेले आहेत. भेटीची बाजू रिलॅक्स पोटी पोटं पोट नाभी तर पिठी जागा रिलॅक्स झाले. सगळे स्नायू रिलॅक्स गरगड्या छाती पूर्ण शरीर रिलॅक्स करून घेत आहे. मानेची पुढची मागची बाजू रिलॅक्स झाली. डोक्याचा पाठीमागचा वरचा भाग रिलॅक्स झालेला आहे. दोन्ही कान रिलॅक्स झाले. कपाळ दोन्ही डोळे दोन्ही कान दात जीभ ओठ हनुवटी दोन्ही रिलॅक्स झालेला आहे. केसांपासून पायाच्या तळव्यापर्यंत सर्व कपडे रिलॅक्स झालेले आहे. कुठलीही वेदना असेल तर तिथं लक्ष देऊन जायचे आहे. त्या शरीराच्या भागावर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि डीप श्वास घ्यायचे आणि इमॅजिन करायचं आहे की जी काही निगेटिव्हिटी आहे ती श्वासामध्ये ती श्वासाद्वारे केंद्रित आहे. एक श्वास दोन श्वास किती श्वास तिथे श्वास त्यांना कुठलीच वेदना नाहीये तरी आपल्या मूलाधार चक्राला स्थापित लक्ष केंद्रित करायचं. इमॅजिन करायचं आहे की आपण सुदर्शन फिरायला बसलेलो आहे. आपल्याला सुदर्शन फिरायला केंद्रशैली ध्यानामध्ये पूर्ण लक्ष मूलाधार चक्राकडे पकडलं. आपली जी ऊर्जा आहे ती त्याच्यापासून तिच्या कळ्यामध्ये काही मूलाधार चक्राकडे जेव्हा आपण श्वास घेतो त्यावेळेला ब्रह्मांडीय आपल्या कळामध्ये
खाली वाहत आहे आणि शेवटून श्वास सोडतो. उत्कृष्ट व्यवस्था आहे. पाठीच्या कवरमध्ये संवेदना तुम्हाला सांगत असते. बाकीचा प्रत्येक कणाने डोक्यावर झालेला झालेला प्रकार ऊर्जा पूर्ण पायांमध्ये पसरली जाताना प्रकाश दिसत होते. ते दोन्ही पायांना स्वतः मिळतात. पृथ्वीच्या पायांपर्यंत पोचलेले वाटते. हळूहळू पाय प्रकाशमय झालेले आहेत. आपल्या फिरतीच्या आणि जमिनीमध्ये जात आहे. पृथ्वीशी आपलं कनेक्शन होत आहे. ग्राउंडिंग होत आहे. माझ्यामध्ये जी काही नेगेटिव्हिटी आहे ती पृथ्वी माता तिची विरुद्ध आहे. तुमच्या शरीरामध्ये नेगेटिव्हिटी वाहत आहे. निघून जात आहे. पृथ्वी मातेकडे पायातून पाठीच्या खाली निघालेले या गोष्टीचा पूर्ण सहज ऐकू शकता. आपण फक्त एक माध्यम आहे. त्यामध्ये वाहत आहे. असं धडक पद्धतीने वाहत असते. पूर्ण शरीराचे औषध झाले होते. चक्राचे बनते स्वादिष्टान चक्राचा प्रकाशमय झालेले होते. चक्राशी रिलेटेड जे काही अवयव आहेत त्यांना पूर्ण ऊर्जा मिळत आहे. त्या अवयवांमध्ये पंचतत्व बॅलन्स होत आहे. त्यानंतर मणिपूर चक्राच्या ठिकाणी इतकं ऊर्जा गोल फिरताना काढायचं आहे. इतके सारे सोडले सर्व
सुदृढ करत आहेत. ते काही वेगळं असते ते दोन करत आहे. आणि चित्राकडे यायचं आहे. मग हे चित्र धावण्याची रिलेटेड असते. इतक्यात बोलत पडलेले आहेत बरेचसे हे त्या व्यक्त झालेले आहे. यज्ञाचे कार्य सूक्ष्म व्यवस्थापन तितके तुमच्याकडे काही कोणती रिलीज करायचं आहे, काढून टाकायचे आहे. राग द्वेष सर्व काढून टाकायचे आहे. दुःखापासून मुक्त झालेलो आहे. दीर्घ श्वास घ्यायचे. हृदय खूप जवान झालेले आहे. प्रकाशाने इतकं जाणणार आहे. रक्ताचा विसरण जे होत आहे त्या प्रत्येक रक्ताचा प्रत्येक रक्ताचा ऊर्जा पुरवत आहे. प्रत्येक सुदृढ होत आहे. हृदय एकदम हलके होत आहे. मला छान करायची करून टाकणे. कंठाकडे यायचं आहे. पक्षाशी संबंधित काही विकार सुंदरता फिरत आहे. काही गोष्टी मनामध्ये बदललेल्या असतात ज्या बोलता येत नाही. सर्व गोष्टी निघून गेलेल्या आहेत. छान प्रकारे एक चक्र ते शाला बॅलन्स करत आहे. त्याची ऊर्जा वर जात आहे. चक्रांना बघायचं आहे. आज्ञा चक्र चेहऱ्याचे सर्व
बघायचे की आपण कधी खेचली जाते तर बाहेर टाकली जाते. सगळी कुठे बाहेर टाकली जाते. नकारात्मक भाव नकारात्मक विचार शरीरामध्ये असणारे कुठलेही आजार पूर्णपणे आपल्या चक्रातून बाहेर जात आहे. आणि आता माझ्यामध्ये फक्त प्रकाश मिळतात. शुद्धता माझे शरीर enjoy झाले. आपल्याला शब्दांमध्ये पकडे कसं बसतो मांडी घालून बसतो. आणि ब्रह्मरंध्रात शरीरामध्ये त्याला खूप सारं करून द्यायचं. शरीर खूप सुंदर आहे. खूप धन्यवाद या शरीराचे. आज शरीरामुळेच तर आयुष्याचा आनंद घेता आला.
सारं आवडलं. माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे. स्वतःच्या शरीराला भेटायचं आहे. खूप छान मिठीला वाटतं. सुंदर निर्मळ असा एकदम स्वच्छ प्रकाश दिसतो. शरीरामध्ये वेगवेगळ्या अस्तित्व आहे. आजपासून या शरीराला त्रास होईल अशी कुठलीही गोष्ट करण्यात मनाला दुःख होईल. त्या हळूहळू रिलीज करून टाकलेलं आहे. मी स्वतःच्या शरीराला बघत आहे. आजपासून तो आत्मा जो बघत आहे शरीरातला त्याला दुःख होईल असं काही करणार या शरीर आणि आत्म्याची आज सुंदर एकत्व झालेली आहे. विश्वासाचा शरीरामध्ये कुठेही कोणतेही दुखत नाही. निरोगी निरामय नित्यानंद दिवसाचा त्यामध्ये असते त्यामुळे खूप धन्यवाद देत आहे. पाण्याची बोटं हलवायची, हाताची बोटं हलवायची आहे. पाय पुढे पुढे हलवायचे. शरीर पुढे पुढे हलवायचे. दोन्ही हातांचं दर्शन करायचं आहे. विकास निर्माण झालेली ऊर्जा आपल्या डोळ्यांना द्यायची आहे. चेहरा कव्हर करायचा आहे पूर्ण आणि कानांना द्यायचे आहे.
विशुद्धी चक्राला द्यायचंय, आलास चक्र, गणित चक्र, नाभीवर डावा हात ठेवायचा, स्वादिष्टान चक्र, पाठीमागं मूलाधार पकडायला प्रत्यक्ष हात, दोन्ही पायावरून हात फिरवायचे, त्या अवयवांची अनुभूती घ्यायची आणि हातावर फिरवायचे. पुन्हा दोन्ही हातात दर्शन करायचं. डोळ्यावर कपशप मध्ये ठेवायचे आहे. हळुवारपणे डोळे त्याच्या आतमध्येच डोळे प्रकाश येतो त्याची अनुभूती घ्यायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहे. खूप खूप धन्यवाद सर्वांची. इतका वेळ मला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. तुमचे धन्यवाद. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मला बोलायचं असेल तर बोलू शकता. रेकॉर्डिंग बंद कर.